काल नरेंद्र मोदींनी खडा टाकून बघितलाय, टेस्टिंग केली की काय केलं हे समजत नाही. पण एवढं बोलून सुद्धा जर तुम्ही शांत बसलात, तर तुमच्यावर जे लादलं जाणार आहे ना, त्याला कोणीच रोखू शकत नाही. भाषणामधून देशामध्ये नवी गाईडलाईन लागू होण्याची एक चुणूक देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली. 19 मिनिटाच्या भाषणामध्ये वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दल जे भाषण झालं ते अतिशय धोकादायक आहे, हादरून टाकणार आहे. पेट्रोल डिझेल वाचवा. पेट्रोल डिझेल आपल्याला बाहेरून आणावं लागतं, कच्चं तेल बाहेरून आणावं लागतं. जगामध्ये आता ती परिस्थिती राहिली नाही, महागाई वाढली. त्याच्यासाठी काय करा, तर प्रदेशवारी थांबवा, विमानानं जाणं थांबवा, मेट्रोनी जा. पर्यटक म्हणून डोक्यातून विचारच काढून टाका, फिरायला जाऊ नका. लग्न मोठं करू नका, लग्न सोहळ्यामध्ये सोनं 1 वर्ष घेऊ नका. सोनं घ्यायचं नाही 1 वर्ष. त्याच्यामध्ये महामारीची शक्यता सुद्धा दिसते. सोनार व्यापारी, ट्रान्सपोर्ट, विदेशातून कपडे घेऊ नका, विदेश ब्रँडचे कपडे घेऊ नका, विदेशातलं काहीच घेऊ नका, स्वदेशी घ्या. ट्रान्सपोर्ट बिझनेस करणाऱ्या लोकांनी काय करायचं? अशा पद्धतीचे जे काही गाईडलाईन इनडायरेक्टली जाहीर केली आहे, ती गाईडलाईन जर लागू झाली तर करोडो लोक बेरोजगार होणार आहेत, मजूर भटकंतीला लागणार आहेत आणि खूप मोठं संकट या देशात निर्माण होणार आहे. आणि त्याचा फटका रोज हातावर पोट भरणाऱ्या माणसाला बसणार आहे, दुसरं तिसरं कुणाला बसणार नाही. ज्यांनी लुटलंय, ज्यांच्याकडे अफाट आहे, ते जगतील. पण ज्यांचं पोट रोज काम केल्याशिवाय चलत नाही, त्याच्या वाट्याला पुन्हा रस्त्यावर भटकंती येते का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. गॅस तुटवडा, तेल तुटवडा. तेल खाऊ नका, तेल कमी खा, खायचं तर भारतातलंच खा. या अशा पद्धतीच्या ज्या गाईडलाईन आहेत ते काय येतात? वैश्विक संकट काय आहे? नरेंद्र मोदी कोणत्या संकटाची भाषा करतायत? का आजही त्यांना अमेरिका ब्लॅकमेल करताय? आजही इपिस्टीन फाईल ओपन आहे, त्याची भीती आहे. कशासाठी ही गाईडलाईन? काय घडणार आहे भारतासोबत? आणि मग आम्ही 6 महिन्यापासून जे भाषण करतोय की 8 महिन्यात देशामध्ये मोठं संकट येणार आहे, महामारी येऊ शकते, आर्थिक संकट येऊ शकतं, इपिस्टीन फाईलमुळे ब्लॅकमेलिंग वाढू शकते, त्याच्याकडं देशाने लक्ष दिलं नाही. या 6 महिन्यातच जर नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला असता तर आज देश संकटात गेला असता. इराण सोबतची घेतलेली भूमिका अंगलट आली. इराण सोबत जर भूमिका नीट घेतली असती तर काय तेल आणि गॅस तुटवडा नीट झाला असता? आज सगळीकडूनच जागतिक स्तरावर आपण संपलोय आणि त्याचं खापर लोकांवर फोडून लोकांना सांगायचं नीट राहा, देशभक्त व्हा. वैश्विक संकटाला तोंड द्यायचंय तर देशभक्त व्हा. देशभक्त व्हा म्हणजे काय? सोनं खरेदी करू नका. देशभक्त व्हा म्हणजे काय? का तुम्ही विदेशात देशात तुमच्या गाडीने फिरू नका, तुम्हाला डिझेल पेट्रोल मिळणार नाही. देशभक्त व्हा म्हणजे काय? जनरल डब्यामध्ये कोंबून राहा. तुमच्याकडे काय सुविधा आहेत? देशाकडे स्वदेश म्हणून काय बनवलंय तुम्ही? काय निर्माण केलंय? हे सगळं बंद करायचं. इंटरनॅशनल लेवलचे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी, महागडे हॉस्पिटल, महागडं शिक्षण, याच्यावर अंकुश कोण आणणार? लोकांचे कामं गेले, लोकांना जर रोजगार मिळाला नाही तर त्यांनी शिक्षण घ्यायचं कसं? वर्क फ्रॉम होम सगळ्याला जमतं? मजदूर कसा करणार आहे वर्क फ्रॉम होम? घर जे बांधायचे ते वर्क फ्रॉम होम म्हणून बांधले जाणार आहेत. त्याला जे काही सिमेंट 10व्या मजल्यापर्यंत घेऊन जावं लागतं ते काय वर्क फ्रॉम होमनी केलं जाणार आहे? इथल्या नाल्या सफाई म्हणजे त्यांच्यासाठी काय नाही, ते राबणार, मरणार.
आणि कसे मारणार तर खाजगीकरणात मारणार. मेट्रो दिली अडाणी अंबानीला, मेट्रोची मार्केटिंग सुरू आहे. खाजगीकरण सगळीकडे, हॉस्पिटलमध्ये, शाळेमध्ये, सगळीकडे खाजगीकरण, नोकऱ्यामध्ये खाजगीकरण, शासकीय कार्यालयामध्ये खाजगीकरण, आणि त्या खाजगीकरणाला हटवण्यासाठी काही प्रयत्न नाहीत. मग द्या ना तुम्ही सुविधा, देशामध्ये उपलब्ध करा. ते सगळं तुम्ही प्रायव्हेट लोकांच्या घशात घालायचं आणि नवं संकट आहे, देशभक्त व्हा. कुणी व्हायचं देशभक्त? कुठे गेले हिंदुत्वाचा नारा देणारे? कुठे गेले जय श्रीराम म्हणणारे? आज काय अवस्था आहे? तरी सुद्धा तुम्ही देशभक्त म्हणून सगळं सहन करता. लग्नाच्या ठिकाणी तुम्ही त्या कामानीवर मी देशभक्त म्हणून अशा पद्धतीचं येणारे लग्न आम्हाला दिसले तर काय आश्चर्य वाटायला नको. कारण येडे झालेत आणि येड्याची सगळी टेस्टिंग घेऊन बसलेले आहेत. मेंढर आपल्या मागे चालतायत हे त्यांना माहीत झालंय. निवडणुका ते जिंकतायत, मतं त्यांना पडतायत. मग ते मशीननी पडो की असे पडो, आता लोक पूर्ण कंट्रोलमध्ये आलेत हे त्यांना माहिती आहे. आणि काही लोक विरोध करतायत तर अघोषित आणीबाणीच्या माध्यमातून ते कैद केले जातील. कारण कालच्या 19 मिनिटाच्या भाषणात ते हेही म्हणाले की कोर्टाने आम्हाला मदत करावी. कोर्ट काय मदत करणार की या संदर्भात जर कोणी विरोधात बोललं, आम्ही जे काही हुकुमशाहीचं धोरण अवलंबणार आहे त्याच्यामध्ये जर कोणी विरोधात बोललं तर मग आम्हाला मदत करा, त्याला कैद करा, त्याच्या UAPA लावा, त्याला देशद्रोही ठरवा. हीच मदत पाहिजे ना. आणि हे कोण आहेत? लढणार आहेत तुमच्या विरोधात 4-2 लोक बोलणार आहेत. बाकी तर तुम्ही सगळे कॅप्चर केले देशभक्त. शेतकऱ्यांनी कसं वर्क फ्रॉम होम करायचं? हंता व्हायरस आलाय. त्या हंटा व्हायरस वरती WHO जे काही रोज बोलतंय, उंदरापासून हा जो काही व्हायरस आलाय त्याची व्याप्ती वाढणार आहे. पुन्हा सगळ्या क्वारंटाईन, पुन्हा लॉकडाऊन, हे सगळं पुढे येणार आहे. आणि आज आम्हाला या ठिकाणी इपिस्टिन फाईल मध्ये कळालं की कोरोना सुद्धा आणला होता. मग हंटा व्हायरस सुद्धा येतोय की काय? तो पण आणला जाणार आहे की काय? नेमकं घडतंय काय? लोकांना का अंधारात ठेवलंय? हे अंधारात ठेवणं थांबवा. स्वतः मात्र रॅल्या करायच्या, डिझेल पेट्रोल जाळायचं, विमानाने फिरायचं आणि लोकांना म्हणायचं फिरू नका. मेट्रोनी जा का? अडाणीला मेट्रो दिली, अंबानीला मेट्रो दिली, त्यांचा धंदा वाढवा. विदेश नीती जागतिक स्तरावरचं काही समजतच नसेल तर पद सोडून द्या ना. आज देश भयभीत करणाऱ्या माणसाचं नेतृत्व स्वीकारतोय. बाप आपल्या लेकराला घाबरवतो का? पोटात ठेवतो संकट असेल, लढण्यासाठी सज्ज असतो. हे जाहीर सभेतून लेकरांना घाबरवणारा बाप आणि लोकांना म्हणायचं आता तुम्हीच देशभक्त व्हा आणि तुम्हीच वाचवा. सगळं खाजगीकरण घशात घालताना लाज नाही वाटली? विदेशातलं घेऊ नका, हे सगळे स्टेटमेंट जर जागतिक पातळीवर गेले, इकडल्या कंपन्या जर बंद पडल्या तर करोडो मजुरांचा रोजगार कुठून क्रिएट करणार आहेत? तुम्ही AI आणलंय, AIच्या माध्यमातून शेकडो हजारो लोकांचं काम एकच माणूस 5-5 आणि 10-10 मिनिटात जर करत असेल तर त्या बेरोजगारीचं काय होणार आहे? छोटे मोठे ग्राफिक, छोटे मोठे, याच्यामध्ये आताच परिणाम झालाय, त्याच्याकडे तर कुणाचं लक्षच नाही. कोणता अजेंडा देशव्याप जागतिक लेवलचा आपण राबवत आहे? त्यामुळे देशाने सतर्क व्हावं. अशोक खरात महिनाभर चॅनलवर मी मुद्दा, कॉर्पोरेट जिहाद, ट्रॅव्हल जिहाद, बटाटा जिहाद, टरबूज जिहाद, वांग जिहाद, मिरची जिहाद, मीडियावर त्याच बातम्या. किती गंभीर आहे. मस्जिद पाडायचा प्रोग्राम, पटेल असला की त्याच्या घरावर बुलडोजर घालायचा प्लॅन. आणि गोरेगावचा पटेल हा गुजराती आहे, तो ड्रग्स आणतो, 3-3 तरुण मारतात, 3-3 लाखाचं तिकीट लावून कॉन्सर्ट तिथं होतं ड्रग्सचं.
तो पटेल गुजराती आहे, हिंदू आहे, म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर नाही चालणार. पण ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा पटेल आहे नगरसेवक, त्याच्या घरावर लगेच बुलडोझर चालणार, कारण तो मतीन आहे. हे का मुद्दे असू शकतात? अरे देशाचा पंतप्रधान सांगतोय की बाबा हो, जागतिक संकट येणार आहे, देशभक्त व्हा. आणि इथं जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावले जात आहेत. हे भांडणं लावतोय कोण? कसं व्हायचं सतर्क? जाती धर्मातल्या भांडणातून सतर्क व्हायचं का देश वाचवायला? हिंदुत्व हिंदुत्व म्हणू म्हणू जे काही लोकांना रस्त्यावर उतरवलं जातंय, हिंदू जन आक्रोश मोर्चे, नारी शक्ती. आता नारी शक्ती काय? तिने सोनं नाही घ्यायचं, तिने लग्न नाही करायचं, सोहळे नाही करायचे, मंदिरातलं दान मात्र चालू राहणार. लोकांना जर सतर्क करायचं तर ठीक करा ना. लोक सगळं ऐकतील. द्या ना मोफत शिक्षण, द्या मोफत आरोग्य, द्या खाजगी हॉस्पिटल बंद करा, खाजगी शिक्षण संस्था बंद करा. तिथं नाही परिवर्तन करायचं. हे जे भावनिक मुद्दे उभा राहिलेत ना, लोकांना लक्षात घ्या. जर माणूस आणि लोक हाच राहिला नाही, हे वर्ल्ड ऑर्डर, वर्ल्ड हेल्थ हे वरून ठरवतात आणि देश कॉलॅप्स होत जातात. लोकसंख्या घटवायची, त्याच्यासाठी लॉंग टर्म प्रयत्न केले तर लोक ऐकतील. पण लोकच जर संपवायचे, हा जर वर्ल्ड ऑर्डरचा अंदाज असेल तर काय करायचं? हे हंटा व्हायरस किती फैलणार आहे, काय फैलणार आहे? ते जहाज का कोणत्या देशाने घेतलं नाही, ते जहाज पुन्हा का घेतलं, त्या जहाजात वेगवेगळ्या देशाचे लोक कसं काय, उंदरापासून आलेला हा रोग, लगेच ताप येतो, लगेच उलट्या होतात आणि लगेच काही 1-2 दिवसात माणूस मरतो. आणि हंटा व्हायरस इथं लॉन्च होतो, 3 लोक त्यात मरतात. हा हंटा व्हायरस किती वाढणार आहे? हे वैश्विक संकट म्हणजे काय? कोणी ओढून घेतलंय? इराणला जर साथ दिली असती तर हे वैश्विक संकट आलं असतं? तेलावर भाषण करण्याची गरज पडली असती? पण नाही. लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये गुंतून ठेवायचं. लोकांनी समजून घ्यावं की ही शेवटची संधी तुमच्याकडं. ही जी पिन टाकून बघितली ना, टेस्ट, की लोक माझं किती ऐकतात. तुम्ही व्हा देशभक्त. तुमचा कार्यक्रम जर नाही लावला त्यांनी तर तिथून पुढे बोला. ही टेस्ट आहे आणि या टेस्टचा विरोध तुम्ही करा. पण नाही, तिथं सुद्धा भक्त सोशल मीडियावर लिहित आहेत, नाही आम्ही देशभक्त आहेत, आम्ही सहन करू. अरे कोण आहेत हे सोशल मीडियावर लिहिणारे? सारे फेक अकाउंट आहेत. एक इंजिन आहे, मशीन आहे, माणसं नाही आहेत. आणि त्यांचा रेशिओ, त्यांचा अंदाज हा मानवी अंदाज होऊ शकत नाही. भयंकर आहे जे पुढे येणार आहे. आणि याच्यात कॉलॅप्स होणार आहे 70% बहुजन. मजूर आहे, गरीब आहे, तोच टार्गेट होणार आहे, कारण त्याच्या जगण्याकडे साधनच राहणार नाही. ठीक आहे, व्यापारी आहे, धडपड करेल, 1-2 वर्ष कसा तरी पुंजी त्याच्याकडे असते, तो जगल. पण मजुराचं काय? तो तसाही शोषित आहे कंत्राटदारीच्या दबावाखाली. अर्धा पगार खाजगीकरणाला, अर्धा पगार याला. त्याला राहतंय तरी काय? 10-5 हजार रुपयामध्ये महिनाभर काम करणारा मजूर जगणार कसा? शिकवणार कसा मुलांना? ही वर्क फ्रॉम होमची संकल्पना काय? मजुराला काय कळते? त्याचा नाकात जर बंद झाला तर त्याने पोट भरायचं कुठं? एका घटकाला गरिबांचं शोषण करण्यासाठीच दिलेलं लायसन आहे. हे क्लिअर केलं पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी की काय झालंय, काय कोसळलंय. आणि एका माणसामुळे जर देश उद्ध्वस्त होत असेल तर बाजूला झालं पाहिजे. आणि त्यासाठी जनतेने प्रयत्न केला पाहिजे.
अरे कोर्टाने आम्हाला साथ द्यावी म्हणतात पंतप्रधान. म्हणजे कुणाला हात टाकणार आहे तुम्ही? बोलणाऱ्याला, लढणाऱ्याला, तुमचं धोरण एक्सपोज करणाऱ्याला. तुम्ही उद्या सगळी नाकेबंदी करणार आहे, त्यावेळेस जर लोकांचं नेतृत्व करून लोक जर त्यांना पुढे आणतील, तर त्यांना तुम्ही काय करणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही कोर्टाला विनंती करताय. ही अघोषित न कळून येणारी आणीबाणी लावणार आहेत. हे लढणारे लोक उद्या रस्त्यावर असतील की जेलमध्ये असतील, की संपवले जातील, याच आता शक्यता वेगळी दिसायला लागली. कोर्टाची तुम्हाला कशाला साथ हवी आहे पॅन्डेमिक काळामध्ये? देशभक्त व्हा, आत्मनिर्भर. व्हेरी गुड. देशभक्तीतून मजुरांचं पोट तुम्ही, म्हणजे त्याने उपाशी राहायचं आणि मग तो उपाशी राहिला तर देशभक्त. अरे तो मतदान करतो, त्याच्याकडे मतदान कार्ड आहे, तो देशात राहतो, तो देशाचा नागरिक आहे, भारतीय नागरिक आहे, देशाचा भक्त आहे. म्हणजे तो पर्यटक होणार नाही म्हणजे देशभक्त, सोनं विकत घेणार नाही म्हणजे देशभक्त. ही कोणती नवी देशभक्तीची व्याख्या आहे? देशभक्त व्हा म्हणजे माझा ऐका, देशभक्त व्हा म्हणजे हुकुमशाही स्वीकारा, देशभक्त व्हा म्हणजे गुलाम व्हा. हे कोणतं नवं आधुनिक तंत्र आहे? काय केलंय तुम्ही देशामध्ये, काय करताय देशाच्या सोबत? आणि अशा भाषणातून देशाची गाईडलाईन्स ठरवणार. सर्वपक्षी बैठक बोलवा, काय संकट आहे त्याचं चिंतन करा. खरंच संकट आहे तर त्याला सामोरे जाण्यासाठी व्यापक धोरण आखा, सरकारी धोरण आखा. लोकांना सांगायचं तुम्ही तुमचं बघा, माझा मी चाललो. असं झालं तर लोक एकामेकाला कच्चं खातील, अराजकता माजल. हे लॉकडाऊन म्हणलं तरी लोकांच्या अंगावर काटा फुटतोय. देश थांबण्याच्या उंबरठ्यावरती आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी याच्यातून बाहेर पडायचं सोडून जर भयभीत करत असाल तर देशाने आशेचं किरण म्हणून बघायचं कुणाकडं? लोकांनी लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र येऊन बंड केला तरच हे थांबेल. नाही तर ही जी काही टेस्टिंग केली ना 19 मिनिटाच्या भाषणातून, लोकांचा रिस्पॉन्स काय, धर्म म्हणून आजही तुम्ही गुलामीच्या मानसिकतेत राहाल ना, तर उद्ध्वस्त व्हाल. तुम्ही जगला असाल पण तुमची पिढी जगू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. रस्त्यावर या. या धर्माच्या लेबल खाली तुम्हाला जे बंदिस्त केलंय त्यातून बाहेर पडा आणि माणूस म्हणून बाहेर पडा. उगच नाही आमच्या एकामेका जातीमध्ये भांडण लावून, वाद लावून वेगवेगळं केलं. ते त्यांच्या अस्तित्वाच्या आणि अस्मितेच्या मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी एकामेकाच्या विरोधात शस्त्र घेऊन उभा राहायला लागलेत. अरे पण त्यांना कळायला पाहिजे, सगळ्यांना कळायला पाहिजे की पेरतय कोण? हेच पेरणार, हेच भिडवणार आणि हेच पुन्हा संकटामध्ये देशभक्त व्हा म्हणणार. हे जर ओळखलं असतं ना, 8 महिन्यात एकामेकाच्या विरोधात आंदोलन न करता सगळेच जण माणूस म्हणून रस्त्यावर उतरले असते तर आज हे ऐकावं लागलं असतं. आता येतील सोनार रस्त्यावर येतील, ट्रान्सपोर्टवाले रस्त्यावर येतील, मजूर रस्त्यावर येतील. इलाज काय त्यांच्याकडे? जर विश्वगुरूच धमकी द्यायला लागले तर त्यांना पर्याय काय? पण हे तुम्ही 6 महिने आधी केलं असतं तर ही वेळ आली असती. यंत्रणेवर, सिस्टीमवर जगण्याची सवय लावून आज एका बटनात माणूस बंद होतोय आणि हा दिवस येऊन आपल्या समोर उभा आहे. काय करणार आज आम्ही? आणि पुन्हा म्हणायचं ह्याच्यावर जर बोललात तर तो देशद्रोह असेल आणि जर गुलामी स्वीकारली तर देशभक्त असाल. देशभक्ताची नवी व्याख्या आहे गुलामी. सांभाळता यांना येऊ शकत नाही, यांना हटवावं लागेल आणि हे जर हटले नाहीत तर गुलामी जगायची सवय लावा लागेल. लोकांनी ठरवायचंय.
जात आणि धर्मासाठी लढायचं की माणूस म्हणून मानवतेसाठी लढायचं, माणसासाठी लढायचं? माणूस वाचला तर तुमची जात वाचणार आहे. माणूस वाचला तर तुमचा धर्म वाचणार आहे. माणूस वाचला तर तुमचा हक्क वाचणार आहे. माणूस वाचला तर तुमचं आरक्षण वाचणार आहे, अधिकार वाचणार आहे. एकदा जर माणूसच संपला या सगळ्या याच्यावरून, तर ह्या सगळ्या गोष्टीचा वाद आला का कुठून? कोण लढणार आणि कुणाला काय मिळणार? या सगळ्या हक्क आणि अधिकारासाठी माणसं असावी लागतात. माणसंच नसल्यावर या हक्क आणि अधिकाराचं करायचं काय? कारण हक्क आणि अधिकारासाठी माणसं नाही बनले, माणसासाठी हक्क आणि अधिकार बनलेत. धर्म बनलाय, जात बनली. धर्मासाठी माणसं नाहीत बनले हे बाबासाहेब सांगतात. माणूस वाचवा हे आंदोलन उभा केलं पाहिजे. पण माणूस वाचवा हे आंदोलन आम्हाला महत्वाचं वाटत नाही. हिंदू वाचवा, मुस्लिम वाचवा, अमुक वाचवा, ढमुक वाचवा. या माणसाचा शत्रू हटवा म्हणून, माणूस वाचवा म्हणून जर तुम्ही बाहेर पडलात तरच तुम्ही वाचणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. ही जी काय तुमची लिटमस टेस्ट सारखी टेस्टिंग केली ना, ही जर तुम्ही स्वीकारली आणि अंगीकारली तर काही खरं नाही. प्रदेशवारी करायची नाही, सोनं घ्यायचं नाही, एवढ्यावर हे नाही आहे. या अंटा व्हायरस, WHO च्या लेटेस्ट न्यूज, कशा पद्धतीने भयभीत करणारं वातावरण निर्माण झालंय. ते जहाजातून बाहेर पडलेले लोक, त्यात असलेले भारतीय 2-3 लोक, काहीतरी घडतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्या मोठा व्हायरस येईल, लॉकडाऊन सारखी स्थिती येईल. खुद्द देशाचे पंतप्रधान म्हणतायत की वैश्विक संकट येणार आहे. सावध राहून देशभक्त व्हा. देशभक्त व्हा म्हणजे काय? आम्ही जे लादणार आहेत ते स्वीकारा. मग आल्याच पुन्हा थाळ्या वाजवा, मेणबत्त्या लावा, दिवे लावा. ते ऐकत बसायचं आणि करायचं. सायरन लावून ठेवलेले सगळ्या जिल्ह्यात. हे सायरनचा काय अर्थ होता? त्या सायरनकडे कधी आम्ही बघितलं नाही की ह्या सायरनचा अर्थ काय. आता तुम्हाला दिसल सायरनचा अर्थ काय होता. सायरनवर जगायचं आणि सायरनवर लक्ष ठेवून राहायचं. ही ज्यावेळेस परिस्थिती येईल ना, त्यावेळेस कळेल की या 14-15 वर्षात आम्ही चूक काय केली. धर्म देशाला संपवला निघालाय हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. धर्मसत्ता किती घातक आहे हे बाबासाहेबांनी आधीच सांगितलं होतं. सत्ता आली की धर्माची आली म्हणून पश्चिम बंगालला बॅनर लागतात, महाराष्ट्रात बॅनर लागतात. धर्माची सत्ता कशी असू शकते हो? पण ही धर्माची सत्ता म्हणून जो काही देश आज कोलॅप्स झालाय, याला जिम्मेदार माणसं आहेत. की माणसाने माणसासाठी लढाच उभा केला नाही. माणसाने धर्मासाठी झगडा सुरू केला. आणि त्याने ओळखलं की हे सगळे रोबोट झालेत. नावाला माणसं आहेत, रिमोट वरती सुद्धा आमच्या चालतात. फक्त यांना धर्माचं खेळणं हातात दिलं पाहिजे. माणसांनो, सांभाळा स्वतःला. आजही तुम्ही याच्याकडे बारकाईने नाही ना बघितलं तर डोळ्या देखत तुमच्या पिढ्या आणि माणूस याचं अस्तित्व धोक्यात येईल. उठा आणि विचारा, काय वैश्विक संकट? का करतो पेट्रोल बंद? का नाही खायचं तेल? का येत नाही तेल? का घ्यायचं नाही सोनं? हे विचारा. नसल जमत तर हटवा त्याला. हटवा म्हणून वातावरण त्या ठिकाणी तुम्ही उभा करा. हटवल्याशिवाय आता पर्याय नाही. हटवा तरच
लोक टिकतील, देश टिकल. नाहीतर वैश्विक संकटाच्या नावाखाली पुन्हा एकदा माणसाच्या अस्तित्वाचा अंतिम टप्पा डोळ्यादेखत पाहत राहा.